ही बघू वय पडलं वे. एक वही घेतली, पेन घेतला आणि लिस्ट काढत बसली राधू. चॉकलेट आणणार, कॅडबरी आणणार, विमान आणणार, अजून काय आणणार. उठल्यात झोपेत नाही चालू होतं का. आज खूप दिवसात मसाला भरलेला दाखवलाय बघा, आपला घरगुती काळा मसाला, आयसा मसाला. तर म्हणलं चला तुम्हाला आठवण करून द्यावा, कोणाला घ्यायचा असला तर, कोणाच्या लक्षात नसेल तर, आणि कोण व्हिडिओ नवीन बघत असेल तर. मस्त असा डबल पॅकिंग मारलाय बघा मसाला. डबल पिशवी आहे आणि वरनं अजून कोरिअरची पिशवी असते. तर 5 किलो मी मसाला इथं भरून ठेवलेला आहे बघा. आणि आपल्या लवकरच भरून ठेवा ना, ह्यांनी कधी पण येतात आणि मग ते ॲड्रेस हे लिहून कुरिअरला माल टाकून येतात बघा. एवढाच राहिलेला आहे शेवटचा बघा पुडा, एवढा मसाला राहिलेला आहे. अजून 5-7 किलो भरत मग संपला बघा हा मसाला केलेला. तर टायमिंग पण भरपूर होता आला, 6:15 वाजत आल्या, तर 7 वाजून गेल्यात. तर आता मला करायचं स्वयंपाक. आता हे सगळं आवरायचं आणि स्वयंपाकाला लागायचं. तर आता एवढ्यातच बघा माझ्या चपात्या करून झाल्यात, म्हणजे बनवून झाल्यात. आणि ह्यांनी पण आल्यात बघा काम ठेवून, घाईत आल्यात, ॲड्रेस लिहित बसल्यात. आणि इथं बघा मी भुईमुगाच्या शेंगा भाजायला टाकलं चपाती बनवून झाल्यानंतर. मस्त अशा वल्ल्या भुईमुगाच्या शेंगा, कोणाला आवडतात नक्कीच कमेंट करून सांगा. आणि उकडून तर मिठाच्या पाण्यात हळदी टाकून लय छान लागतात, एकदम भारी असं. तर वरनं करपलेला दिसतंय साल्ट, पण आतनं कच्च्याच असतात, त्याच्यामुळे जास्त भाजून द्यायला लागले मी इथं शेंगा. आणि इथं शेवग्याची शेंग बनवली. आज दिवसभर ह्यांनी आंबा आणून दिलं मुलांना, रात्री पण आणलं होतं आणि आत्ता येताना पण आणल्यात, भरपूर आणल्यात बघा. आणि इथं मी बनवला आहे रस. तर दुर्गा माव तर सकाळपासून आंबच खाती या. आंबे बघा कोणाकडे बोललं जातं आंबे. तर इथं घट असा रस केला आहे मी बनवून, म्हणजे आमरस बघा. आत्ता वाजल्या दुपारच्या 2:30 बघा. आणि सकाळी 1-2-2.5 तास लाईट नव्हती घरामध्ये, बाकीकडे सगळीकडे होती. थोडंसं काम चालू होतं, त्याच्यामुळं माझा व्हिडिओ काय आज पडलाच नाही सकाळी. मला आज लवकर टाकायचा होता आणि काम पण आवरलं होतं लवकर बघा. सकाळी 11-11:30 वाजेपर्यंत सगळं आवरलं होतं. आणि परत ह्यांनी घेऊन लाईट लावली कशी तरी. तर हा दुर्गा माऊली मोबाईल घेतला माझा, देता द्यायना किती वेळ मग बसले. देणंच झाली, नादी लागली होती कशी तरी ती. म्हणलं आता जाऊ द्या देणं. तर आता मग 2:30 वाजल्यात. आता तरी व्हिडिओ अपलोड करा म्हणलं चॅनलला. काल मी ह्या टायमाला व्हिडिओ टाकला होता बघा, ह्याच टायमाला टाकला होता कालचा व्हिडिओ. तर इकडं चाललंय दुर्गा माऊचं आणि राधूचं घर बनवायचं काम. हाय राधू. आणि सगळं मी मगाशी आवरलं होतं, तुम्हाला दाखवते पुढं व्हिडिओमध्ये बघा. सगळं आवरलेलं होतं. त्यांनी कसं केलं सगळ्या इथं उशा काढल्या, तर सोप्याच्या कवर काढलं, तर आणि घर बनवायचं काम चालू आहे. मी थोड्या लोळले होते. ओम माझ्यापाशी आला आणि तसं झोपी गेला. ओम झोपलाय आणि सकाळपासून कॅरम, फुटबॉल, बॅटबॉल काय म्हणतात ते, बॅटबॉल ही खेळत होती. आणि ओम झोपला, ती ही दोघीच बडाबडा करतात. हिने उठवलं मला, मम्मी मला भूक लागली जेवायला दे. राहतो तिला जेवायला दिलं, चपाती चरून. आणि आता इथं खेळायला लागली. तर आज झाला व्हिडिओ टाकाय उशीर, असू द्या. आणि मुलांची शाळा पण आता थोड्या दिवसाने भरत. आणि आपल्या ओमचा बड्डे पण आला बघा जवळ, उद्याचा दिवसमध्ये आहे. दोघं आता ओमचा बड्डे तर करायचा आहे, पण आपलं आता घरातल्या घरातच, तर मोठा नाही करायचं काय नाही. होय राधो. ओमचा बड्डे आला की जवळ. काल ह्यांचं काय प्लॅनिंग चालू होतं, तू काय आणणार, ती म्हणतो मी काय आणणार. तिला विचारतोय राधूला, तू मला काय गिफ्ट देणार. एक वही घेतली, पेन घेतला आणि लिस्ट काढत बसली राधू. चॉकलेट आणणार, कॅडबरी आणणार, विमान आणणार, अजून काय आणणार. हां ते लिहित बसली पेनने. उठल्याच झोपेत ह्यांचं चालू होतं का. हा तेच की. पण मग त्यांचं चालू होतं. मी हसले ह्या दोघाला. बहीण भावाचं प्रेम आणि नाही तेव्हा मरणाचं आपलं हाणामारी करतात. रात्री पण कसली करत होती.
बघा ह्यांचं घर झालं बनवून. मम्मी आवरते पसारा आणि ह्या काय घालतात. जाऊ द्या, लय दिवसातनं करायला लागल्या, खूप दिवसात करू द्या आणि ह्यांनाच आवरायला लावणार परत. हाय, परत तुम्हीच आवरायचं. काय करावं तेच कळा ना. थोडंसं चुरमुरं आहे तर एक पुडा वाटतंय चिवडा करावं. बघू थोड्या वेळाने बनवते. आणि लाईट नव्हती ती लय उकडत होतं घरात पण. आम्ही सगळ्या खिडक्या हे उघडल्या होत्या, कुठं हवा लागली थोडीशी. जसं मला थोडंसं आता आवरायचं, बाकीचं सगळं आवडलं. थोडं पुसून घ्यायचंय, कुठं काय पडलंय तसं. ते कपाट बनवल्याला मी आता एवढं आवरून घेते. तुम्ही काय मला झोपून दिलं नाही, लगेच उठवलं. तुम्हाला आता एवढंच म्हणलं होतं बघा, मी सगळं स्वच्छ करून घेतलं होतं. स्वयंपाक बनवून झाल्यानंतर भांडी घासून घेतली सगळी आणि पाणी नितळल्यानंतर भांड्यांची. तर इथं मी आता सगळी भांडी रॅकला पण लावून घेतलं. मला थोडंसं ते साफसफाई पण करायची होती, ते पण करून घेतली. आणि फरशी पण मी पुसून घेतलेली आहे. किचन वाटा सगळा 2दा घासला मी. भाकरी झाल्या आणि परत थोडी जेवण केलेली भांडी पण घासून घेतला किचन वाटा. आता मुलांना जेवायला घातलं माझ्याबरोबर. जवळजवळ 12:30 वाजून गेलं. सकाळचा नाश्ता कोणी केला नव्हता, जेवण कोणी केलं नव्हतं. हे पण घासून घेतलं बेसिंग. आणि ते आरसा का काय म्हणतात त्याला, ते पण पुसून घेतलं. आणि आता लाईट नाही घरामध्ये, त्याच्यामुळं मी खिडक्या उघडून ठेवल्यात आणि कपडे पण धुत घेतली. इकडं आभाळ येतंय जातंय, त्याच्यामुळं कपडे पहिले धुवून घेतली. तरी पण काय सगळं काम झाल्यानंतर धुवून घेतल्यात. काय झालं दुर्गा? दीदी गेली वे बाहेर. कुठं गेली? तुझं घर बनवून झालं? बघू कसं बनवलंय. आ बघू बाळा, कसं कसं केलं ग बाब्या? ही बघू वय पडलं वे. आता काय करायचं ह्या घराचं? तू जाती वे खेळायचं ना तिथं जाऊन. मग काय करायचंय? पाणी प्यायचंय? आतमध्ये जाऊन पाणी प्यायचं वे. मग हा झोपायचं वे, पडायचं वे असं. मग मग काय करायचं? आ आली की दीदी. तर कवर बोबडं बोलणार बाब्या. उजळणी किती छान म्हणती, 10 पर्यंत 20 पर्यंत म्हणते, 20 पर्यंत. का नाही येणार? आ काय म्हणते कोणास ठाऊक. घडीत बोलते, घडीत बोलायची थांबते. बघू तुझं घर कसं बनवलंय. अयो घर बनवलंय घर. वशा पण ठेवलात का? झोपायला गेलंय का? उभ्याकडनं शिरली हो का? शिरली तिकडनं.